अरे ऐका वडालो तुम्हा सांगतो, ऐका वडालो तुम्हा सांगतो कथा अनोख्या मंत्राची, या मंत्राने लिहिली गाथा देशाच्या स्वातंत्र्याची. हमको हमारी भाषा में समझाओ. तुम्हाला मराठी नहीं है? हमको बंगाली येते, हमें गुजराती आहे उसे, हमें उर्दू आती है. अरे असे आपापले प्रांत धरून जर आपले स्वातंत्र्य सैनिक आपल्या स्वार्थासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या भाषेसाठी लढले असते तर हा भारत स्वतंत्र झाला असता का? अगदी बरोबर. टिळक आणि सावरकरांनी फक्त महाराष्ट्रच बघितला असता. गांधींनी गुजरात, सुभाषचंद्रांनी बंगाल आणि भगतसिंगने पंजाब. आणि जर त्यावेळेला तुम्ही असतात तर एकाच्या जागी शेकडो पाकिस्तान आणि बांगलादेश तयार झाले असते. पण सुदैवाने जेव्हा भारत देशाला बांधून ठेवलं एका मंत्राने, होय एका मंत्राने. तुम्हाला देश हवाय की देशाचे तुकडे? हो ना. मग बघा देशप्रेम काय असतं ते, देशासाठी त्याग करणं म्हणजे काय असतं ते. आणि तो मंत्र कोणता होता ते सुद्धा. केरळ काळोख्या रात्री गणेश खिंडीच्या निर्जन रस्त्यावर चापेकर बंधू बंदूक आणि तलवारी घेऊन तबा धरून बसलेले. तिघेही तरणे बाण, तिघांचीही लग्न झालेली, दोघांना मुलं बाळ आहेत. पण आज आपल्या मुला बायकांना घरी सोडून आपल्या जीवाचं काम करून त्या शब्दांची ते वाट बघत आहे. कोंड्या आला रे अगदी मरणाला खेटून. कोंड्या आला रे. अलीपूर कोर्टाच्या आवारात फिरतय एक कोवळं मूल, विकलांग, ज्याचा हात जन्मापासूनच निर्जीव. या हाताने तो साधी टाचणीही उचलू शकत नाही. पण आज त्याच हाताला बांधली वजनदार वस्तू. लंडन मध्ये एका सभागृहात सर्वांसमोर एका बड्या इंग्रज अधिकाऱ्याला गोळ्या घालून एक तरुण शांत उभा आहे. पोलीस त्याला पकडायला येतात. माझ्या पोटाची इस्त्री खराब होती. कुठून आणली बदलला निघाले ही संस्था त्या मंत्रातून.
बंगालमधील एक मुलगा फासावर जाण्याआधी त्याच्या आईसमोर उभा आहे. आई मी फक्त तुझा नाही आहे, माझी दुसरी आई भारत माता, त्या भारत मातेचा विचार करतो. आई फक्त एकदा परवानगी दे, हा असा जाईल आणि असा फिरून परत येईल, असं तसं फासावर चालेल. सारा जग बघत राहील. 10 महिने 10 दिवसानंतर मावशीच्या पोटी जन्म घेईल तेव्हा बघ. आणि तुम्हाला ओळखू शकली नाही का तर माझ्या गळ्याकडे बघ, तुला फासाचे वय दिसते तेव्हा ओळख. होय, मीच तुझा खुदिराम आहे. वंदे मातरम. कुठून कमावलं त्याने हे वावराचं काळीच, त्या मंत्रातून. वंदे मातरम. हा मंत्र आपल्या सर्व भारतीयांना तेव्हाही एकत्र बांधून ठेवत होता आणि आताही. अगदी खरं. या मंत्राच्या जन्माची गोष्ट मजेदार आहे, ऐकायची आहे का? हा काळ आहे तेव्हाचा, जेव्हा ब्रिटिशांची राजधानी होती कलकत्ता. तिथल्या एका लेखकाने एक कादंबरी लिहिली, त्याचं नाव होतं आनंदमाळू. आणि त्या लेखकाने ती कादंबरी वाचून दाखवण्यासाठी आपल्या सगळ्या मित्रांना बोलवलं होतं. खूप मस्त कादंबरी झाली. एक एक पात्र अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं आणि शेवट तर भन्नाटच होता. ते पण एक गोष्ट जरा सांगायची होती. हो बोला ना. त्यामध्ये कादंबरी मस्त आहे, मी तर म्हणतो बंगाली भाषेतली सर्वोत्तम कादंबरी होईल. आपण त्यात ते गीत आहे ना, ते जरा खटकतंय. खटायचं ते गीत आहे ना, ते म्हणजे असं घुसळल्यासारखं वाटतं. ते काढून टाका. म्हणजे काय ना, मुद्दामून देशाला उद्देशून बोलता असं वाटतं. बघा म्हणजे इंग्रज आक्षेप घेते आणि गीतानी तर मजाच जाते. ते गीत काढून टाका. ठीक आहे, मी विचार करेन. पण तुम्ही एवढा वेळ घेऊन इथे आलात आणि अमूल्य जे मला मार्गदर्शन दिलं त्याबद्दल धन्यवाद. काय म्हणाला हे की देशासाठी लिहिलं असं वाटतंय? अरे मग वाटणारच ना, कारण हे गीत देशासाठी लिहिलंय. आणि हे इंग्रजांचं काय तर जगाने जरी बंदी घातली ना तरी हे गीत या कादंबरीमध्ये छापणारच. आणि येणाऱ्या युगामध्ये हे एक प्रेरणा म्हणून राहील. एक मंत्र, वंदे मातरम. हा आहे बंकिमचंद्र चटर्जी यांच्या लेखणीतून आलेला मंत्र. कोणत्याही धर्माला नाही तर भारत मातेला वंदन करणारा हा मंत्र, वंदे मातरम. हो, पण अर्थात मग संपूर्ण वंदे मातरम का शिकवत नाही? अरे त्या नद्यांनी डोंगर आहेत आणि आम्ही त्याला वंदे करत नाही. आम्ही. हो का? मला एक गोष्ट सांगा, आपण आपल्या आईच्या पाया पडताना फक्त तिच्या पायालाच नमन करतो का? नाही, तिच्या संपूर्ण अस्तित्वाला वंदन करतो आपण. आणि हा मंत्र भारत मातेचं अस्तित्व मानतो. बंकिमजी म्हणतात, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम. या भूमीवर नद्या वाहतात, त्यांनी शेतं हिरवीगार होतात. सस्य श्यामलाम मातरम. हिरव्यागार शेतांनी पिकांनी गवरलेली अशी आपली आई. वंदे मातरम. वंदे मातरम. शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनी. चांदण्याने भरलेली आनंदाने न्हालेली माझ्या देशातली हिरा. फुल्ल कुसुमिता ध्रुवदर शोभिनी. झाडं पानं फुलांनी सजलेली धरती, अशा या भूमीला माझा प्रणाम. वंदे मातरम. वंदे मातरम. सुहासिनी सुमधुर भाषिणी. ही आई हसतमुख आहे, ही गोड बोलते. सुखदाम वरदाम मातरम. ती सुख देते, आशीर्वाद देते. वंदे मातरम. वंदे मातरम. पण पुढच्या वेळी
आहे का? ऐका. सप्तकोटी कंठ कलकल निनाद कराले, द्विसप्तकोटी भुजधृत खरकर वाले, अबला के नमा ऐतबले बहुबला धारिणी नमामि तारिणी, रिपुदल वारिणी मातरम वंदे मातरम वंदे मातरम. देवाच्या 7 कोटी लोकांच्या 7 कोटी जनतेच्या मुखातून आलेला हा मंत्र आणि त्यांच्या 14 कोटी हातात शस्त्र असताना कोणाची हिंमत आहे आपल्या भारत मातेला अबला म्हणायची? वंदे मातरम वंदे मातरम. तुम्ही विद्या तुम्ही धर्म, तुम्ही विधी तुम्ही मर्म, तोही प्राण हा शरीरे, पाहुते तुम्ही मा शक्ती, हृदये तुम्ही मा भक्ती, तोमारई प्रतिमा घरी मंदिरे मंदिरे, मातरम वंदे मातरम. तू विद्या आहेस, तूच धर्म आहेस, तू प्राणही आहेस आणि शरीरही. तुझी मूर्ती प्रत्येक मंदिरात आहे माते. वंदे मातरम वंदे मातरम. तुम्ही दुर्गा दश प्रहरण धारी, कमला कमलदल विहारी, वाणी विद्यादायी, नमामि त्वां नमामि कमला, अमला अतुला शुभला सुफला मातरम. तू दुर्गा आहेस, तूच लक्ष्मी, तूच सरस्वती आणि या चराचरातही तूच आहेस माते. वंदे मातरम वंदे मातरम. वंदे मातरम या गीताला या वर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणूनच हे वर्ष आपण वंदे मातरम सार्धशताब्दी वर्ष म्हणून साजरा करतोय. अखंड भारताला एकसंध करणारा हा मंत्र हा केवळ मंत्रच नाही तर आजच्याही काळाची गरज आहे. देशासाठी, आपल्या देशाच्या प्रगतीसाठी, आपलं वैविध्य जपून विविधतेतील एकता जपण्यासाठी आपण एकत्र येऊया. या